नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 63 ते 73 पर्यंत चर्चा करू. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या दोन खूप महत्वाच्या कलमांवर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे कलम 63 आणि 64. ही दोन्ही कलमं बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल सांगतात. चला तर मग अगदी सोप्या भाषेत या कायदेशीर तरतुदी काय आहेत हे समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत ते एकदा बघूयात. सगळ्यात आधी कलम 63 म्हणजे काय, बलात्काराची व्याख्या नक्की काय आहे ते समजून घेऊया. मग या गुन्ह्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द संमती, याचा नेमका अर्थ काय होतो ते बघू. त्यानंतर आपण काही महत्वाचे कोर्टाचे निर्णय पाहणार आहोत आणि कलम 64 मध्ये यासाठी काय शिक्षा आहे हेही जाणून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे टिप्स मी देणार आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, कलम 63, जे बलात्काराच्या गुन्ह्याची व्याख्या सांगतं. मुळात हे कलम आपल्याला हेच सांगतं की नक्की कोणती कृत्य बलात्कार म्हणून गणले जातील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्याचा केंद्रबिंदू काय आहे, तर तो आहे संमतीशिवाय झालेला लैंगिक प्रवेश. तर कायद्यानुसार बलात्काराच्या व्याख्येत 4 मुख्य गोष्टी येतात. आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की यात फक्त पारंपरिक लैंगिक संबंधांचाच समावेश नाही, तर लिंगाव्यतिरिक्त दुसरी कोणतीही वस्तू किंवा शरीराचा एखादा भाग वापरून केलेला प्रवेश किंवा इतर काही लैंगिक कृत्य या सगळ्याचा यात समावेश होतो. म्हणजे बघा, कायद्याने या गुन्ह्याची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी ठेवली आहे. आता आपण येऊया या कलमाचा सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, आणि तो आहे संमती. खरं तर एखादा गुन्हा बलात्कार आहे की नाही हे ठरवणारा हा एकमेव आणि निर्णायक घटक आहे. सगळा खेळ संमती आहे की नाही यावरच अवलंबून असतो. मग ही संमती म्हणजे नेमकं काय? तर बघा, कायदा म्हणतो की संमती ही एक स्पष्ट आणि ऐच्छिक सहमती असली पाहिजे. म्हणजे काय, तर स्त्रीने शब्दांनी, हावभावांनी किंवा इतर कुठल्याही प्रकारे त्या स्पेसिफिक दिलेल्या लैंगिक कृत्यासाठी आपली इच्छा अगदी स्पष्टपणे दाखवली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, यात कुठलाही दबाव किंवा जबरदस्ती नसावी. आणि हा मुद्दा तर अगदी नीट लक्षात ठेवायचा आहे. अनेकदा लोकांचा असा गैरसमज होतो की पीडितेने जर शारीरिक प्रतिकार केला नाही म्हणजे तिची संमती होती. पण नाही, कायदा अगदी स्पष्टपणे सांगतो की शारीरिक प्रतिकाराचा अभाव म्हणजे संमती मुळीच नाही. कायदा काही अशा परिस्थितींसुद्धा सांगतो जिथे जरी संमती दिलेली दिसली तरी ती ग्राह्य धरली जात नाही, ती अवैध ठरते. कोणत्या आहेत ह्या परिस्थिती? उदाहरणार्थ, जर मृत्यूची किंवा दुखापतीची भीती घालून संमती मिळवली असेल, किंवा फसवणूक करून, किंवा समजा पीडित व्यक्ती नशेमध्ये आहे किंवा तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये आणि तिला काय घडतंय हेच कळत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर पीडितेचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तिची संमती ही कायद्याच्या दृष्टीने संमतीच नसते. चला आता पुढे जाऊया. आता आपण हे बघू की बलात्काराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी कोर्टात नक्की कोणते घटक आवश्यक असतात, आणि त्याचबरोबर या कलमामध्ये काही अपवाद म्हणजे एक्सेप्शन्स सुद्धा दिले आहेत. ते कोणते आहेत? कोर्टात हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पक्षाला म्हणजे प्रॉसिक्युशनला 3 गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. 1. लैंगिक प्रवेशाचं कृत्य घडलं आहे. 2. पीडित व्यक्ती ही एक स्त्री आहे. आणि 3. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्या कृत्यासाठी पीडितेची वैध संमती नव्हती. ह्या कलमाला 2 एक्सेप्शन्स आहेत. पहिला अपवाद आहे वैद्यकीय प्रक्रियेबद्दल. म्हणजे चांगल्या हेतूने केलेली एखादी मेडिकल प्रोसिजर असेल तर तिला बलात्कार म्हणता येणार नाही. आणि दुसरा अपवाद आहे मॅरिटल रेप किंवा वैवाहिक बलात्काराबद्दल. यानुसार पतीने जर आपल्या 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार मानला जात नाही. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी की हा जो दुसरा अपवाद आहे तो सध्या खूप मोठा घटनात्मक चर्चेचा विषय आहे. चला आता काही अत्यंत महत्त्वाच्या केस लॉज बघूया. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांनी भारतातल्या बलात्कार कायद्याला एक नवी दिशा दिली आहे, त्याची व्याख्याच बदलून टाकली आहे. ही केस आहे 1996 सालची, पंजाब राज्य विरुद्ध गुरमीत सिंग. यात सुप्रीम कोर्टाने एक फार महत्त्वाचा निकाल दिला. कोर्टाने काय म्हटलं की जर बलात्कार पीडितेची साक्ष
तिची टेस्टिमनी विश्वास ठेवण्यासारखी आणि निर्भर करण्यासारखी असेल तर दुसऱ्या कुठल्याही पुराव्याची गरज नाही. फक्त तिच्या साक्षीच्या आधारावर सुद्धा आरोपीला दोषी ठरवता येऊ शकतं. आणि आता ही केस इंडिपेंडंट थॉट विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा एक ऐतिहासिक लँडमार्क निर्णय आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक खूप मोठी गोष्ट केली. त्यांनी बालविवाहातल्या अल्पवयीन पत्नीसोबतच्या लैंगिक संबंधांना जे कायदेशीर संरक्षण होतं ते काढून टाकलं आणि स्पष्ट केलं की पत्नी जरी असली तरी तिचं वय जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर तिच्यासोबत ठेवलेले लैंगिक संबंध हा बलात्कारच मानला जाईल. नो एक्सेप्शन्स. ठीक आहे, तर गुन्हा काय आहे हे आपण कलम 63 मध्ये पाहिलं. आता वळूया कलम 64 कडे, जे या गुन्ह्यासाठी शिक्षेबद्दल सांगतं, म्हणजे पनिशमेंट काय आहे. कलम 64 मध्ये बलात्काराचे 2 प्रकार केले आहेत. पहिला म्हणजे ऑर्डिनरी रेप किंवा सामान्य बलात्कार आणि दुसरा आहे ॲग्रेवेटेड रेप म्हणजे गंभीर स्वरूपाचा बलात्कार. नावाप्रमाणेच गंभीर बलात्कारासाठी शिक्षाही जास्त कठोर आहे, कारण हा गुन्हा काही विशेष परिस्थितीत किंवा अशा व्यक्तींकडून घडतो ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. मग गंभीर बलात्कार म्हणजे नक्की काय, तर याची काही उदाहरणं बघूया. जसं की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने, डॉक्टरने किंवा अगदी जवळच्या नातेवाईकाने केलेला गुन्हा, म्हणजे ज्यांच्यावर विश्वासाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर एखाद्या गर्भवती महिलेवर किंवा दिव्यांग स्त्रीवर अत्याचार झाला असेल किंवा जातीय दंगलीच्या वेळी बलात्कार झाला असेल तर हे सगळे गुन्हे गंभीर या प्रकारात मोडतात. आता शिक्षेबद्दल बोलूया आणि या तरतुदी खूप कठोर आहेत. सामान्य बलात्कारासाठी कमीत कमी 10 वर्षांचा सश्रम कारावास आहे, जो जन्मठेपेपर्यंत वाढू शकतो. पण जर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर कमाल शिक्षा ही आरोपीच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप म्हणजे इम्प्रिझनमेंट फॉर द रिमेंडर ऑफ हिज नॅचरल लाईफ इतकी असू शकते. आणि दोन्ही गुन्ह्यांमध्ये दंडाची तरतूद सुद्धा आहेच. चला, आता आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. ज्युडिशरी आणि एपीओ ॲस्पिरंट्ससाठी काय लक्षात ठेवायचं आहे ते पाहू. परीक्षेसाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जुना कायदा आणि नवीन कायदा यातील फरक. आधी जे इंडियन पिनल कोडमध्ये कलम 375 आणि 376 होतं तेच आता नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम 63 आणि 64 झालं आहे. हे नवीन कलम क्रमांक पाठच करून ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. आता खास परीक्षेसाठी एक टिप. प्रिलिम्ससाठी किमान शिक्षेची तरतूद किती आहे आणि गंभीर बलात्काराच्या कॅटेगरीमध्ये कोणकोणत्या परिस्थिती येतात यावर लक्ष द्या. यावर डायरेक्ट प्रश्न येतात. आणि मेन्ससाठी संमती या मुद्द्यावर आधारित प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्सची तयारी नक्की करा. तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल आणि संमती होती की नाही हे ठरवायला सांगितलं जाईल. चला तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. काय लक्षात ठेवायचं आहे? फक्त काही मुख्य गोष्टी. कलम 63 बलात्काराची व्याख्या, कलम 64 त्यासाठी शिक्षा. या गुन्ह्याचा गाभा काय आहे? वैध संमतीचा अभाव. आणि शिक्षा कमीत कमी 10 वर्षे, जी जन्मठेपेपर्यंत किंवा नैसर्गिक मृत्यूपर्यंतच्या जन्मठेपेपर्यंत जाऊ शकते. परीक्षेसाठी हे दोन्ही कलमं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहेत. तर हे होतं कलम 63 आणि 64चं सविस्तर विश्लेषण. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 मधल्या 2 खूप महत्त्वाच्या कलमांवर चर्चा करणार आहोत, कलम 65 आणि कलम 66. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी ही दोन्ही कलमं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चला, एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की काही बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी इतरांपेक्षा जास्त कठोर शिक्षा का असते? म्हणजे असं का की काही गुन्हे जास्त गंभीर मानले जातात? तर आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा आधार हाच प्रश्न आहे. यातूनच आपण ॲग्रॅवेटेड ऑफेन्सेस म्हणजे गंभीर अपराध आणि ग्रेडेड पनिशमेंट म्हणजे श्रेणीबद्ध शिक्षेचं तत्त्व समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण काय काय कव्हर करणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी BNSमध्ये ॲग्रवेटिव्ह रेप म्हणजे काय ते समजून घेऊ. मग आपण कलम 65 आणि 66 खोलात जाऊन बघू. त्यानंतर या दोन्ही कलमांची तुलना करू, काही महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय पाहू आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही खास टिप्ससुद्धा आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर भारतीय न्यायसंहिता काही विशिष्ट परिस्थितीत बलात्काराच्या गुन्ह्याला गंभीर किंवा ॲग्रवेटेड मानते. यामागे एक साधं तत्त्व आहे.
कायदा असं मानतो की जे पीडित जास्त असुरक्षित आहेत त्यांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षासुद्धा अधिक कठोर असायला हवी, जेणेकरून अशा गुन्ह्यांना आळा बसेल. आणि यात सर्वात असुरक्षित कोण असतं तर लहान मुलं. त्यामुळं त्यांचं संरक्षण करणं हे राज्याचं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि याच तत्वावर कलम 65 आणि 66 आधारलेले आहेत. कायद्याचा उद्देश फक्त गुन्हेगाराला शिक्षा देणं नाही, तर समाजातील सर्वात दुर्बळ घटकांना संरक्षण देणं हा सुद्धा आहे. चला आता आपण थेट कलम 65 कडे येऊया. हे कलम खास करून अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल बोलतं. या कलमात एक विशेष गोष्ट आहे, ती म्हणजे पीडितेच्या वयानुसार गुन्ह्याचं 2 प्रकारात वर्गीकरण केलं आहे आणि त्यानुसार शिक्षेची तीव्रता ठरवली जाते. बरं, आता कलम 65(1) अंतर्गत गुन्हा सिद्ध करायचा असेल तर प्रॉसिक्युशनला 4 गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. 1. कलम 63 मध्ये सांगितल्याप्रमाणे बलात्काराचं कृत्य घडलेलं असावं. 2. पीडित मुलीचं वय 16 वर्षांपेक्षा कमी असावं. 3. आरोपीचा तसं कृत्य करण्याचा उद्देश असावा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अल्पवयीन मुलीने दिलेली संमती कायद्याच्या दृष्टीने काहीच महत्त्वाची नसते, ती गैरलागूच मानली जाते. आता शिक्षेबद्दल बोलूया, आणि ही खूपच कठोर आहे हे लक्षात घ्या. कमीत कमी म्हणजे मिनिमम शिक्षा आहे 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि जास्तीत जास्त शिक्षा ती आहे आजीवन कारावास, म्हणजे आरोपीच्या नैसर्गिक आयुष्याच्या शेवटपर्यंत तुरुंगवास. इतकंच नाही तर दंडसुद्धा अनिवार्य आहे. आणि हा दंड कशासाठी तर तो पीडितेच्या वैद्यकीय खर्चासाठी आणि तिच्या पुनर्वसनासाठी वापरला जाईल. यालाच म्हणतात विक्टिम सेंट्रिक अप्रोच, म्हणजे पीडितेला केंद्रस्थानी ठेवून केलेला विचार. आता एक खूप महत्त्वाचं तत्त्व समजून घेऊया, ते म्हणजे वैधानिक बलात्कार किंवा स्टॅट्युटरी रेप. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की कायद्यानुसार एक लहान मूल लैंगिक कृत्यासाठी संमती देण्यास सक्षम नसतं. त्यामुळे जरी पीडितेने संमती दिली असं वरवर दिसत असलं तरी कायद्याच्या नजरेत ती संमती शून्य असते, तिचा काहीच महत्त्व नसतं. आता बघा, कायदा या गुन्ह्याला किती जास्त गंभीरतेने घेतो. जर पीडित मुलीचं वय 12 वर्षांपेक्षाही कमी असेल तर कलम 65(2) नुसार शिक्षा अजूनच कठोर होते. किमान शिक्षा तर 20 वर्षे आहेच, पण कमाल शिक्षेमध्ये आजीवन कारावासासोबत मृत्यूदंडाचा पर्यायसुद्धा ठेवलेला आहे. यावरून स्पष्ट दिसतं की लहान मुलांविरुद्धच्या अशा क्रूर गुन्ह्यांना रोखण्याचा कायद्याचा किती ठाम हेतू आहे. आता वळूया कलम 66 कडे. हे कलम गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीतलं सर्वोच्च कलम म्हणता येईल. हे अशा प्रकरणांबद्दल आहे जिथे बलात्काराचे परिणाम अत्यंत भयानक असतात. म्हणजे एकतर पीडितेचा मृत्यू होतो किंवा ती पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये म्हणजे कायमच्या अचेतन अवस्थेत जाते. हा जो शब्द आहे पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट किंवा PVS, याचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. ही एक अशी गंभीर वैद्यकीय स्थिती आहे जिथे पीडित व्यक्ती जिवंत असते पण तिला आजूबाजूच्या जगाची काहीच जाणीव नसते. ती कोणाशीही बोलू शकत नाही, प्रतिसाद देऊ शकत नाही आणि तिचं आयुष्य पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असतं. कायद्याने ही अवस्था मृत्यू समानच गंभीर मानली आहे. बरं, कलम 66 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रॉसिक्युशनला एक साखळी सिद्ध करावी लागते. पहिलं, बलात्कार झाला हे सिद्ध करावं लागेल. दुसरं, त्या कृत्याच्या दरम्यान आरोपीने पीडितेला गंभीर दुखापत केली हे दाखवावं लागेल. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच दुखापतीमुळे पीडितेचा एकतर मृत्यू झाला किंवा ती PVS मध्ये गेली. कलम 66ची गंभीरता समजून घ्यायची असेल तर निर्भया खटल्यापेक्षा चांगलं उदाहरण नाही. या एका खटल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आणि आपल्या कायद्यांमध्ये कठोर बदल करण्याची गरज निर्माण केली. या खटल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलंय ते खूप बोलकं आहे. कोर्टाने म्हटलं, हा गुन्हा इतका क्रूर होता की त्याने समाजाच्या सामूहिक विवेकाला धक्का दिला. या एका वाक्यातूनच अशा अमानुष गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची गरज किती आहे हे स्पष्ट होतं. चला आता आपण या कलमांची एक तुलना करूया. ही तुलना परीक्षेच्या वेळी रिव्हिजनसाठी खूप उपयोगी पडेल आणि या कायद्याची रचना कशी आहे हे समजायलाही सोपं जाईल. या टेबलकडे जरा लक्ष द्या. कलम 64 म्हणजे सामान्य बलात्कार, त्यासाठी किमान शिक्षा 10 वर्षे आहे. पण कलम 65(1) मध्ये जिथे पीडिता 16 वर्षांखालील आहे तिथे किमान शिक्षा थेट दुप्पट म्हणजे 20 वर्षे होते. पुढे कलम 65(2) मध्ये जिथे पीडिता 12 वर्षांखालील आहे तिथे मृत्यूदंडाचा पर्याय येतो. आणि कलम 66 मध्ये जिथे परिणाम मृत्यू किंवा PVS आहे तिथेही तितकीच कठोर शिक्षा आहे. यावरून शिक्षेची ही चढती श्रेणी आपल्याला स्पष्टपणे दिसते. आता आपण काही महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांवर नजर टाकूया ज्यांनी अल्पवयीन मुलांवरील बलात्काराच्या कायद्यांचा अर्थ कसा लावायचा आणि त्यांची अंमलबजावणी कशी करायची यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे 2 खटले आणि त्यातील तत्त्व लक्षात ठेवा.
मदनलाल केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की अल्पवयीन मुलीवरचा बलात्कार हा फक्त त्या मुलीविरुद्ध नाही तर संपूर्ण समाजाविरुद्ध गुन्हा आहे आणि शिक्षा देताना कोर्टाने कठोर असायला हवं. तर शिंबू केसमध्ये कोर्टाने सांगितलं की बलात्काराच्या केसमध्ये कोणतीही तडजोड किंवा लग्न लावून देणं हे चालणार नाही, कारण ते पीडितेच्या सन्मानाच्या विरोधात आहे. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स. परीक्षेच्या दृष्टीने हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट किमान शिक्षा आणि वयोमर्यादेवर प्रश्न विचारले जातील. मेन्समध्ये एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस देऊन तुम्हाला ही कलमं लागू करायला सांगू शकतात. त्याचबरोबर PVS किंवा स्टॅट्युटरी रेप यासारख्या संकल्पनांवर शॉर्ट नोट्ससुद्धा येऊ शकतात. आणि मुलाखतीत शिक्षेची तीव्रता वयानुसार आणि परिणामानुसार का वाढते यामागचं लॉजिक तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. चला, एक शेवटची क्विक रिव्हिजन करूया. कलम 65 हे अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासाठीच्या वाढीव शिक्षेबद्दल आहे. कलम 66 हे बलात्कारामुळे मृत्यू किंवा PVS झाल्यास लागू होतं. या सगळ्यामागे मुख्य तत्व काय आहे? तर श्रेणीबद्ध शिक्षा. म्हणजे जशी पीडितेची असुरक्षितता आणि गुन्ह्याची क्रूरता वाढते तशीच शिक्षाही कठोर होत जाते. आणि हो, परीक्षेसाठी ही दोन्ही कलमं अत्यंत महत्त्वाची आहेत. तर न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांच्या अशाच सखोल आणि सोप्या विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या 3 अत्यंत महत्त्वाच्या कलमावर चर्चा करणार आहोत. कलम 67, 68 आणि 69. ही कलमं लैंगिक गुन्ह्यांच्या व्याख्येत काही मोठे आणि महत्त्वाचे बदल करतात आणि संमती म्हणजे कन्सेंट या कल्पनेला कायद्याच्या दृष्टिकोनातून अधिक व्यापक बनवतात. न्यायपालिका आणि APO परीक्षांसाठी हे कलम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. हा जो प्रश्न आहे ना, तोच आपल्या आजच्या चर्चेचा पाया आहे. कारण बघा, नवीन कायद्याने हे अगदी स्पष्ट केलं आहे की बलात्काराच्या पारंपरिक व्याख्येच्या पलीकडे जाऊनही काही लैंगिक कृत्य ही गुन्हेगारी स्वरूपाची असू शकतात. आणि ही कलमं नेमक्या त्याच परिस्थितींबद्दल बोलतात जिथे संमती दिलेली असली तरी ती कायद्याच्या नजरेत वैध मानली जात नाही. आज आपण काय काय बघणार आहोत? तर सर्वात आधी या नवीन लैंगिक गुन्ह्यांची ओळख करून घेऊ. त्यानंतर आपण कलम 67, 68 आणि 69 या प्रत्येकाचा त्यांच्या आवश्यक घटकांसोबत सविस्तर अभ्यास करू. पुढे या तिन्ही कलमांचं एक तुलनात्मक विश्लेषण करू आणि शेवटी परीक्षेसाठी जी गरजेची आहे ती एक जलद उजळणी करू. चला, आपल्या पहिल्या कलमापासून सुरुवात करूया. तर आपलं पहिलं कलम आहे कलम 67. हे कलम एका खूप विशिष्ट परिस्थितीवर भाष्य करतं. समजा पती-पत्नी कायदेशीररित्या विवाहित आहेत, पण काही कारणास्तव विभक्त राहत आहेत, म्हणजे वेगळे राहतात. अशा वेळी पतीने पत्नीच्या संमतीशिवाय तिच्याशी ठेवलेले लैंगिक संबंध हा गुन्हा मानला जाईल. आता हे झालं कायद्याच्या भाषेत, पण सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे कलम विभक्त राहत असताना पत्नीच्या शारीरिक स्वायत्तेचं म्हणजेच तिच्या बॉडीली ऑटॉनॉमीचं रक्षण करतं. म्हणजे जरी त्यांचं लग्न झालेलं असलं तरी वेगळं राहण्याचा जो निर्णय आहे तो एक प्रकारे संमतीच्या अभावाचा सूचक मानला जातो आणि म्हणूनच अशा परिस्थितीत संमतीशिवाय ठेवलेले संबंध हा गुन्हा ठरतो. आता हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी कोणते आवश्यक घटक आहेत ते समजून घेऊया. इथे विभक्त राहणे हे न्यायालयाच्या आदेशानुसार असेल किंवा मग दोघांच्या परस्पर सामंजस्याने दोन्ही गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर गुन्हा सिद्ध करण्यासाठी 4 मुख्य घटक आवश्यक आहेत. पहिलं, आरोपी हा त्या स्त्रीचा पतीच असावा. दुसरं, ते विभक्त राहत असावेत. तिसरं, लैंगिक संबंधाची कृती घडली असावी. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यासाठी पत्नीची संमती नसावी. एक उदाहरण पाहूया, म्हणजे गोष्ट अजून सोपी होईल. समजा A आणि B विवाहित आहेत पण वेगळे राहतात. एक दिवस A Bला भेटायला जातो आणि तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवतो. इथे A आणि B यांच्यात जरी वैवाहिक नातं असलं तरी ते विभक्त राहत असल्यामुळे आणि Bची संमती नसल्यामुळे Aचं कृत्य हे BNS कलम 67 अंतर्गत गुन्हा ठरेल. इंडिपेंडंट थॉट विरुद्ध भारत सरकार हा एक खूप महत्त्वाचा खटला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की विवाह म्हणजे लैंगिक संबंधांसाठी दिलेली कायमस्वरूपी संमती नव्हे. विशेषतः जेव्हा पती-पत्नी विभक्त राहत असतात तेव्हा स्त्रीच्या शारीरिक स्वायत्तेचा आदर करणं हे बंधनकारक आहे. आणि हा निकाल या कलमामागे असलेल्या कायदेशीर तत्वाला अजून बळकटी देतो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. BNS मधलं हे जे कलम 67 आहे
ते जुन्या कायद्यात म्हणजे आपल्या भारतीय दंड संहिता IPC मध्ये कलम 376P होतं. नवीन कायद्यात फक्त कलमाचा क्रमांक बदलला आहे, पण त्यामागचं तत्व आणि संकल्पना तीच आहे. आता शिक्षेबद्दल बोलूया. या गुन्ह्यासाठी कायद्यात कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे आणि सोबतच दंड्याची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. चला आता पुढच्या कलमाकडे वळूया. कलम 67 मध्ये आपण पाहिलं की परिस्थितीमुळे संमती अवैध कशी ठरते. आता कलम 68 मध्ये आपण बघणार आहोत की अधिकाराच्या संबंधामुळे संमती अवैध कशी ठरते. हे कलम अशा परिस्थितीशी संबंधित आहे जिथे एखादी अधिकार पदावरची व्यक्ती आपल्या पदाचा किंवा विश्वासाच्या नात्याचा गैरवापर करून लैंगिक संबंध ठेवते. याचे आवश्यक घटक समजून घेऊ. आरोपी हा अधिकार पदावर असावा लागतो. उदाहरणार्थ डॉक्टर आणि रुग्ण किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं. आरोपी आपल्या पदाचा गैरवापर करून स्त्रीला लैंगिक संबंधासाठी प्रवृत्त करतो. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जरी स्त्रीने संमती दिली असली तरी ती अधिकाराच्या दबावामुळे किंवा प्रभावामुळे दिलेली असल्यामुळे कायद्याच्या दृष्टीने ती वैध संमती मानली जात नाही. हे एक उत्तम उदाहरण आहे बघा. इथे रुग्णाची संमती कदाचित असेलही, पण ती संमती प्रशासकाच्या अधिकारामुळे निर्माण झालेल्या दबावाखाली मिळालेली आहे. त्यामुळे ती अवैध ठरते आणि प्रशासकाचे कृत्य हा कलम 68 नुसार गुन्हा मानला जातो. पंजाब राज्यविरुद्ध गुरमीत सिंग या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं आहे की अधिकार पदावरील व्यक्तीकडून होणारं लैंगिक शोषण हे सत्तेचा एक गंभीर गैरवापर आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कायद्याने कठोर भूमिका घेणं खूप आवश्यक आहे. आपल्या माहितीसाठी हा नवीन नियम पूर्वीच्या IPCच्या कलम 376C जागी आलेला आहे. परीक्षेच्या वेळी जुन्या आणि नवीन कलमांचा संदर्भ लक्षात ठेवणं महत्त्वाचे असते. या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद अधिक कठोर आहे. इथे कमीत कमी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. कलम 67 पेक्षाही शिक्षा जास्त आहे. याचं कारण म्हणजे इथे आरोपी विश्वासाचा किंवा अधिकाराचा गैरवापर करत आहे, ज्यामुळे गुन्ह्याची गंभीरता वाढते. आता आपण आपल्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कलमाकडे वळूया, कलम 69. इथे संमती ही परिस्थिती किंवा अधिकारामुळे नव्हे तर थेट फसवणुकीमुळे अवैध ठरते. हे कलम फसवणूक करून किंवा खोटी आश्वासनं देऊन लैंगिक संबंधांसाठी संमती मिळवण्याला गुन्हा ठरवतं. या कलमातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपीने दिलेलं वचन हे सुरुवातीपासूनच खोटं असलं पाहिजे. म्हणजे वचन देण्यामागचा त्याचा हेतूच फसवणूक करण्याचा असेल तरच ते या कलमांतर्गत गुन्हा ठरतं. जर नंतर परिस्थितीमुळे वचन पूर्ण करता आलं नाही तर तो फक्त वचनाचा भंग म्हणजे ब्रीच ऑफ प्रॉमिस ठरू शकतो, पण गुन्हा नाही. उदय विरुद्ध कर्नाटक राज्य या खटल्यात न्यायालयाने एक खूप महत्त्वाचा कायदेशीर सिद्धांत मांडला. फक्त वचन मोडणे आणि सुरुवातीपासूनच फसवण्याच्या उद्देशाने खोटे वचन देणे म्हणजे फॉल्स प्रॉमिस यातला फरक न्यायालयाने स्पष्ट केला. गुन्हा सिद्ध करण्यासाठी वचन हे सुरुवातीपासूनच खोटं होतं हे सिद्ध करणं आवश्यक आहे. फसवणूक करून संबंध ठेवण्याच्या या गंभीर गुन्ह्यासाठी कायद्याने 10 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची कठोर शिक्षा निश्चित केली आहे. चला आता या तिन्ही कलमांचं एकदा तुलनात्मक विश्लेषण करूया. हे विश्लेषण मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिहिण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे. बघा, कलम 67 मध्ये पती-पत्नी विभक्त असण्याच्या परिस्थितीमुळे संमतीचा अभाव हा मुख्य घटक आहे. कलम 68 मध्ये पदाचा गैरवापर आणि विश्वासाचा भंग हा महत्त्वाचा आहे. तर कलम 69 मध्ये फसवणुकीचा हेतू हा सुरुवातीपासूनच होता हे सिद्ध करणं आवश्यक आहे. आणि त्यांच्या शिक्षांमध्ये फरक आहे जो गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार वाढत जातो. परीक्षेच्या तयारीसाठी ह्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. प्रिलिम्ससाठी कलम क्रमांक आणि शिक्षा, तर मेन्ससाठी ह्या कलमांमधला जो सूक्ष्म फरक आहे आणि त्यामागे जी कायदेशीर तत्त्वं आहेत ती समजून घेणं आवश्यक आहे. चला जाता जाता एक झलद उजळणी करूया. कलम 67 म्हणजे विभक्त पत्नीसोबत संमतीशिवाय संबंध, कलम 68 म्हणजे अधिकाराचा गैरवापर करून मिळवलेली संमती आणि कलम 69 म्हणजे फसवणूक करून मिळवलेली संमती. या सगळ्याच्या मागे मूळ संकल्पना हीच आहे की संमती ही केवळ दबावामुळेच नाही तर विशिष्ट परिस्थिती, अधिकार आणि फसवणुकीमुळे सुद्धा कायद्याच्या दृष्टीने अवैध ठरू शकते. आशा आहे
की ह्या विश्लेषणातून BNS मधली ही तीनही महत्वाची कलमं आपल्याला स्पष्ट झाली असतील. कायद्याच्या अशाच माहितीपूर्ण अभ्यासासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय न्यायसंहितेमधली 2 खूप खूप महत्त्वाची कलमं समजून घेणार आहोत, कलम 70 आणि कलम 71. ही कलमं स्त्रियांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहेत आणि आपल्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न येण्याची शक्यता तर खूप जास्त आहे. चला तर मग एकदम सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी या नवीन कायद्याची आपण ओळख करून घेऊ. मग आपण बघू कलम 70 म्हणजेच सामूहिक बलात्कार म्हणजे काय. त्यानंतर त्यासाठी काय शिक्षा आहे ते समजून घेऊ. पुढे आपण कलम 71 कडे वळू, जे वारंवार गुन्हा करणाऱ्यांबद्दल आहे. मग आपण अत्यंत महत्त्वाचा निर्भया खटला बघू आणि शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि क्विक रिव्हिजन करू. चला तर मग सुरुवात करूया. भारतीय न्यायसंहितेमध्ये जे प्रकरण 5 आहे ते खास करून स्त्रिया आणि मुलांवर होणाऱ्या गुन्ह्यांसाठी बनवलं आहे. या प्रकरणाचा मुख्य उद्देश हाच आहे की समाजातल्या या संवेदनशील घटकांना कायद्याचं एक मजबूत संरक्षण मिळावं. ओके, तर आता आपण आपल्या आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया. कलम 70 हे कलम सामूहिक बलात्काराच्या म्हणजे गँग रेपच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. आणि हो, हा एक खूपच गंभीर आणि सामूहिक क्रूरतेचा गुन्हा मानला जातो. तर कलम 70 नक्की काय सांगतं? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती म्हणजे एक गट समान उद्देशाने किंवा कॉमन इंटेन्शनने एखाद्या महिलेवर बलात्कार करतात, तेव्हा त्याला सामूहिक बलात्कार असं म्हणतात. इथे हे लक्षात घ्या की हा फक्त एका व्यक्तीचा गुन्हा नाही, तर ती एक सामूहिक क्रूरता आहे. म्हणूनच कायदा याकडे जास्त गांभीर्याने पाहतो. आता यातला समान उद्देश किंवा कॉमन इंटेन्शन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय होतो? समजा काही लोकांनी मिळून एक गुन्हा करायचं ठरवलं, तर त्या गटातला कोणीही तो गुन्हा केला तरी त्या गुन्ह्यासाठी गटातला प्रत्येक सदस्य तितकाच जबाबदार धरला जातो. यालाच आपण जॉईंट लायबिलिटी म्हणतो. हे कलम समजून घेण्यासाठी आपल्याला 3 मुख्य शब्द लक्षात ठेवावे लागतील. पहिला, सामूहिक बलात्कार म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी केलेला बलात्कार. दुसरा, समान उद्देश म्हणजे सगळ्यांचा गुन्हा करण्याचा प्लॅन एकच असणं. आणि तिसरा, संयुक्त दायित्व म्हणजे गुन्हा जरी एकाने केला असला तरी शिक्षा सगळ्यांनाच सारखीच होणार. आता कोर्टात जेव्हा केस उभी राहते तेव्हा प्रॉसिक्युशनला काय काय सिद्ध करावं लागतं? तर हे 4 मुद्दे. 1. पीडिता महिला आहे. 2. आरोपी 2 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. 3. त्या गटातल्या कोणीतरी बलात्कार केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. हे सगळं कृत्य त्या सगळ्यांच्या समान उद्देशाने घडलेलं आहे. ठीक आहे, गुन्हा तर समजला, पण मग यासाठी शिक्षा काय आहे आणि पीडितेसाठी काय तरतूद आहे? चला, कायद्याच्या या कठोर प्रतिसादाबद्दल आता जाणून घेऊया. इथे कायदा खूपच कडक आहे. बघा, जर पीडित महिला प्रौढ असेल तर कमीत कमी 20 वर्षांची सक्तमजुरी, जी नैसर्गिक आयुष्याच्या शेवटपर्यंत जन्मठेप होऊ शकते. पण, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, जर पीडिता 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर शिक्षा अजूनच गंभीर होते. एकतर नैसर्गिक आयुष्याच्या शेवटपर्यंत जन्मठेप किंवा मग थेट मृत्यूदंड. फक्त शिक्षा देऊन भागत नाही, कायद्याने पीडितेच्या पुनर्वसनाची पण सोय केली आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की जो काही दंड गुन्हेगारांवर लावला जातो तो पीडितेच्या उपचारांसाठी आणि तिच्या पुनर्वसनासाठी पुरेसा असला पाहिजे. आणि ही दंडाची रक्कम थेट पीडितेलाच दिली जाते. चला, एक उदाहरण घेऊया, म्हणजे हे कॉमन इंटेन्शनचं प्रकरण डोक्यात फिट बसेल. विचार करा, 5 जणांचा एक ग्रुप आहे. त्यांनी एका महिलेला पकडून ठेवलंय आणि त्यांच्यापैकी फक्त एकाने बलात्कार केला. तरीसुद्धा कलम 70 नुसार समान उद्देश असल्यामुळे त्या गुन्ह्यासाठी ते 5ही जण तितकेच जबाबदार ठरतील आणि सगळ्यांना सामूहिक बलात्काराची शिक्षा होईल. ओके, तर हे झालं कलम 70. आता आपण पुढे जाऊया कलम 71 कडे. हे कलम आहे रिपीट ऑफेंडर्सबद्दल, म्हणजे अशा सराईत गुन्हेगारांबद्दल जे लैंगिक गुन्हे वारंवार करतात. कायदा त्यांच्यासाठी अजून कठोर शिक्षा देतो. पण मग एक प्रश्न येतो मनात की जर एखाद्या व्यक्तीला आधीच बलात्कारासाठी शिक्षा झाली असेल आणि तो परत तोच गुन्हा करतो तर मग काय? याचं उत्तर आपल्याला पुढच्या कलमात मिळतं. याच प्रश्नाचं उत्तर आहे कलम 71. हे कलम खास अशा सराईत गुन्हेगारांसाठी आहे ज्यांना गंभीर लैंगिक गुन्ह्यासाठी आधीच शिक्षा झालेली आहे आणि तरीही ते पुन्हा तसाच गुन्हा करतात. अशा लोकांसाठी कायदा वाढीव शिक्षेची तरतूद करतो. पण हे कलम कधी लागू होतं? तर अट अशी आहे की आरोपीला यापैकी कुठल्या तरी एका गुन्ह्यासाठी आधीच शिक्षा झालेली पाहिजे. म्हणजे कलम 64, 65, 66 किंवा 70
यापैकी कुठल्याही एका गुन्ह्यात जर तो आधी दोषी ठरला असेल आणि पुन्हा असाच गुन्हा करत असेल तर कलम 71 लागू होतं. आणि जर असं असेल तर मग शिक्षा काय? इथे कायदा अजिबात दयामाया दाखवत नाही. फक्त 2च पर्याय आहेत आणि दोन्ही अत्यंत कठोर आहेत. एकतर नैसर्गिक आयुष्याच्या शेवटपर्यंत जन्मठेप किंवा सरळ मृत्यूदंड. यातून समाजाला अशा गुन्हेगारांपासून वाचवण्याचा कायद्याचा हेतू अगदी स्पष्ट दिसतो. आता आपण एका अशा केस लॉबद्दल बोलूया ज्याने अख्ख्या देशाचा कायदा आणि समाज या दोन्हींना हलवून ठेवलं. हो, मी निर्भया खटल्याबद्दलच बोलतोय. या केसने अशा गुन्ह्यांकडे पाहण्याचा न्यायालयाचा आणि समाजाचा दृष्टिकोनच बदलून टाकला. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ते खूप बोलकं आहे. कोर्टाने म्हटलं हा गुन्हा अत्यंत बर्बर होता आणि त्याने समाजाच्या सामूहिक विवेकाला मोठा धक्का दिला आहे. या एका वाक्यातूनच त्या गुन्ह्याची भीषणता आपल्या लक्षात येते. तर मुकेश विरुद्ध दिल्ली राज्य या खटल्यामध्ये मुख्य मुद्दा होता शिक्षेचा. कोर्टाने काय निर्णय दिला? त्यांनी फाशीची शिक्षा कायम ठेवली. का? कारण कोर्टाच्या मते हा गुन्हा इतका अमानुष आणि क्रूर होता की तो विरळातील विरळ म्हणजेच रेअरेस्ट ऑफ रेअर कॅटेगरीमध्ये येतो, जिथे मृत्यूदंडाची शिक्षाच योग्य ठरते. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने आपण काय लक्षात ठेवायचं आहे यावर नजर टाकूया. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की जुन्या IPC मध्ये जे सेक्शन्स होते ते आता BNS मध्ये कुठे आहेत. तर पूर्वीचं जे सेक्शन 376D आणि 376DB होतं ते आता नवीन कायद्यात कलम 70 झालं आहे. आणि जे कलम 376E होतं त्याची जागा आता कलम 71ने घेतली आहे. हे कन्फ्युजन होऊ देऊ नका. परीक्षेसाठी काय लक्षात ठेवाल? बघा, प्रिलिम्समध्ये सरळ सरळ सेक्शन नंबर किमान शिक्षेवर प्रश्न येऊ शकतो. मेन्ससाठी कॉमन इंटेन्शनवर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा रिपीट ऑफेंडर्सवर एक छोटी नोट लिहायला येऊ शकते. आणि हो, निर्भया केस एक महत्त्वाचा दाखला म्हणून अजिबात विसरू नका. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन. 3 गोष्टी डोक्यात ठेवा. कलम 70 समान उद्देशाने केलेला सामूहिक बलात्कार. कलम 71 पुन्हा गुन्हा केल्यास वाढीव शिक्षा. आणि शिक्षा कमीत कमी 20 वर्षांपासून ते मृत्यूदंडापर्यंत. परीक्षेसाठी हे दोन्ही कलमं एक्स्ट्रीमली हाय इम्पॉर्टन्सची आहेत. अशाच प्रकारे कायद्यातील महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशन सोबत कनेक्टेड रहा. नमस्कार. आज आपण भारतीय न्याय संहितेमधल्या 2 खूपच संवेदनशील आणि महत्त्वाच्या कलमांबद्दल बोलणार आहोत. हो, कलम 72 आणि 73. बघा, ही कलमे म्हणजे फक्त कायद्याची काही पानं नाहीत, तर लैंगिक गुन्ह्यांमधल्या पीडितांसाठी एक प्रकारचं संरक्षण कवच आहेत, जे त्यांना समाजात सन्मानाने जगण्याचा हक्क देतं. आणि हो, ज्युडिशरी आणि APO परीक्षांच्या दृष्टीने तर हे कलम समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. चला तर मग यातला प्रत्येक मुद्दा आपण अगदी सविस्तरपणे समजून घेऊया. खरं तर या कायद्याचं सगळं सार, त्याचा आत्माच या एका वाक्यात आहे. कायदा फक्त गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी नाहीये, तर तो पीडितेच्या सन्मानाला, तिच्या प्रायव्हसीला सगळ्यात जास्त महत्त्व देतो. कारण विचार करा, न्याय खरंच तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा पीडितेला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या सगळ्याच पातळ्यांवर सुरक्षित वाटतं, नाही का? तर आज आपण काय काय बघणार आहोत, एक छोटीशी रूपरेषा पाहूया. सगळ्यात आधी पीडितेची ओळख का जपायला पाहिजे ह्या मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करू. मग कलम 72 आणि 73 काय सांगतात ते खोलवर समजून घेऊ. त्यातले अपवाद कोणते, महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय काय आहेत हेही पाहू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे त्यावर आपण लक्ष देऊ. चला तर मग सगळ्यात आधी हा प्रश्न विचारूया की हा कायदा हवाच का? त्याची गरज काय आहे? जरा विचार करा, एका व्यक्तीसोबत आधीच एक भयंकर गुन्हा घडलेला आहे आणि त्यानंतर जर तिची ओळख सगळ्यांसमोर आली तर काय होईल? तिला समाजात बदनामी, छळ आणि आयुष्यभर सोबत राहील अशा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. हा जो दुहेरी अन्याय आहे ना, तो टाळण्यासाठीच कायद्याने हे संरक्षण कवच तयार केलं आहे. ओके, आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. कलम 72. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की पीडितेची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती छापता किंवा प्रसिद्ध करता येणार नाही. आणि इथे फक्त वर्तमानपत्रांबद्दल बोलत नाही आपण. यात सोशल मीडिया, वेबसाईट्स म्हणजे कोणताही डिजिटल प्लॅटफॉर्म आला, सगळ्यांवरही सक्त मनाई आहे. आता इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो नीट लक्षात घ्या. ही जी बंदी आहे ना, ती खूप व्यापक आहे. म्हणजे फक्त पीडितेचं नाव किंवा फोटो नाही टाकायचा असं नाहीये, तर तिची ओळख अप्रत्यक्षपणे म्हणजे इनडायरेक्ट पद्धतीने पटेल अशी कुठलीही माहिती देता येत नाही. उदाहरणार्थ, पीडितेच्या शाळेचं नाव, कॉलेजचं नाव किंवा ती कुठे काम करते हे जरी सांगितलं ज्यामुळे तिची ओळख पटू शकते, तर ते सुद्धा या कलमाचं उल्लंघन मानलं जाईल.
आणि हो, हे संरक्षण फक्त कोणत्या एका गुन्ह्यापुरतं मर्यादित नाहीये. BNSच्या चॅप्टर 5 मधले जे काही मुख्य लैंगिक गुन्हे आहेत, जसं की बलात्कार, सामूहिक बलात्कार, या सगळ्या गुन्ह्यांच्या पीडितांना हे संरक्षण लागू होतं. कायद्याचा हेतू अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या पीडितेला हे संरक्षण मिळालंच पाहिजे. तर मग कोर्टात हा गुन्हा सिद्ध कसा होतो? सरकारी वकिलांना 3 महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. 1. माहिती प्रकाशित झाली आहे. 2. त्या माहितीमुळे पीडितेची ओळख समोर आली आहे. आणि 3. ती पीडिता कलम 64 ते 71 मधल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. जेव्हा हे तिन्ही घटक एकत्र सिद्ध होतात, तेव्हाच आरोपीला दोषी ठरवलं जाऊ शकतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, आणि परीक्षेसाठी तर हा खूपच महत्त्वाचा आहे. या इतक्या कडक नियमाला काही अपवाद आहेत का? म्हणजे अशा काही परिस्थिती आहेत का जिथे कायदा ओळख उघड करायला परवानगी देतो? हो, तर कायद्यामध्ये यासाठी 2 मुख्य अपवाद दिलेले आहेत. पहिला अपवाद आहे पोलीस अधिकाऱ्यांसाठी. ते तपासाच्या कामासाठी चांगल्या हेतूने ओळख उघड करू शकतात. समजा आरोपीला शोधायचं आहे किंवा लोकांकडून काही माहिती हवी आहे, तर अशा वेळी. आणि दुसरा अपवाद म्हणजे पीडिता स्वतः. जर ती सज्ञ नसेल आणि तिला वाटलं की तिची ओळख समोर आल्यामुळे तिला न्याय मिळायला मदत होईल, तर ती लेखी परवानगी देऊ शकते. पण आता अजून एक परिस्थिती बघूया. समजा पीडिता स्वतः परवानगी देण्याच्या परिस्थितीतच नसेल तर? म्हणजे जर ती अल्पवयीन असेल, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल किंवा दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला असेल, तर मग काय? अशा वेळी कायद्यात काय तरतूद आहे? अशा नाजूक परिस्थितीत तिचे जे जवळचे नातेवाईक आहेत ते परवानगी देऊ शकतात. पण इथे खूप महत्त्वाची अट आहे, हे लक्षात घ्या. ही परवानगी कोणालाही देता येत नाही. ती फक्त आणि फक्त सरकारमान्य अधिकृत समाज कल्याण संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिवांनाच देता येते. यामागचा हेतू एकदम स्पष्ट आहे की ओळख उघड करण्याचा निर्णय खूप जबाबदारीने घेतला गेला पाहिजे, फक्त पीडितेच्या भल्यासाठीच, आणि त्याचा कोणताही गैरवापर होता कामा नये. चला आता पुढच्या महत्त्वाच्या कलमाकडे जाऊया. कलम 73. बघा, कलम 72 काय करतं? ते पीडितेची ओळख मीडियापासून वाचवतं, बरोबर? तर कलम 73 हे संरक्षण एक पाऊल पुढे घेऊन जातं, थेट कोर्टाच्या कामकाजापर्यंत. याचाच अर्थ फक्त पीडितेची ओळखच नाही, तर केसची संपूर्ण प्रोसेसच गोपनीय ठेवली जाते. आपण अनेकदा इन कॅमेरा प्रोसिडिंग हा शब्द ऐकतो. याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर बंद दाराआड होणारी सुनावणी. नॉर्मली कोर्टाचं कामकाज सगळ्यांसाठी खुलं असतं. पण अशा केसेसमध्ये फक्त न्यायाधीश, वकील, पीडिता, आरोपी असे जे डायरेक्ट संबंधित लोक आहेत तेवढेच हजर राहू शकतात. यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की पीडितेला एक सेफ वातावरण मिळावं, जेणेकरून ती कोणत्याही दबावाशिवाय न घाबरता मोकळेपणाने तिची बाजू मांडू शकेल. म्हणूनच कलम 73 हे अगदी स्पष्ट करतं की कोर्टाच्या आधी परवानगी घेतल्याशिवाय केसच्या कामकाजाबद्दल कोणतीही माहिती छापणं किंवा प्रसिद्ध करणं हा एक दंडनीय गुन्हा आहे. बरं, आता आपण हे बघूया की आपल्या न्यायव्यवस्थेने म्हणजे कोर्टाने महत्त्वाच्या जजमेंट्समधून या नियमांना आणखी कसं मजबूत केलं आहे. कारण शेवटी कोर्टाचे निर्णयच कायद्याला योग्य दिशा दाखवतात. याबाबतीत बोलायचं झालं तर निपुण सक्सेना विरुद्ध भारत सरकार ही केस एक लँडमार्क केस आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने खूप कडक निर्देश दिले. कोर्टाने अगदी स्पष्ट सांगितलं की कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुद्धा पीडितेची ओळख चुकूनही उघड होता कामा नये. तिची प्रायव्हेसी प्रत्येक परिस्थितीत जपलीच पाहिजे. आणि कोर्टाचं हे जे वाक्य आहे ना, ते या नियमाचं महत्त्व दाखवतं. अत्यंत गोपनीय राहिली पाहिजे. या शब्दांमधूनच आपल्याला कळतं की हा नियम नॉन निगोशिएबल आहे. यात कोणतीही तडजोड चालणार नाही. पीडितेच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य हे दिलंच पाहिजे. अगदी तसंच पंजाब राज्याविरुद्ध गुरमीत सिंग या केसने इन कॅमेरा सुनावणी किती महत्त्वाची आहे हे सिद्ध केलं. कोर्टाने काय म्हटलं की जेव्हा सुनावणी बंद दाराआड होते तेव्हाच पीडितेला सुरक्षित वाटतं आणि मग ती जास्त मोकळेपणाने कोणत्याही प्रेशरशिवाय खरी साक्ष देऊ शकते. आता आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येऊ शकतो की ही जी नवीन भारतीय न्यायसंहिता आहे आणि जो जुना IPC होता, ह्यात नेमका काय फरक आहे? चला दोन्हीची एक छोटीशी तुलना करून बघूया. बघा, जो नियम आधी IPCच्या कलम 228A मध्ये होता, तोच नियम आता भारतीय न्यायसंहितेच्या कलम 72 मध्ये आलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कायद्याचा गाभा तोच आहे, फक्त कलम नंबर आणि कायद्याचं नाव बदललं आहे. चला आता या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, म्हणजे शिक्षा काय आहे आणि परीक्षेसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर या दोन्ही गुन्ह्यांसाठी म्हणजे कलम 72 नुसार पीडितेची ओळख उघड करणं किंवा कलम 73 नुसार कोर्टाच्या कामकाजाबद्दल प्रसिद्ध करणं,
ह्या दोन्हींसाठी शिक्षा सारखीच आहे. दोषी आढळल्यास 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं. हा आकडा लक्षात ठेवा, 2 वर्ष. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी ही खूप महत्वाचं आहे. कमाल शिक्षा 2 वर्ष. हे थेट परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. आता परीक्षेच्या तयारीसाठी एक खास टीप. प्रिलिम्ससाठी कलम नंबर आणि शिक्षेची तरतूद हे अगदी पक्क करून ठेवा. आणि मेन्ससाठी जे अपवाद आहेत त्यावर जास्त लक्ष द्या. त्यावर आधारित प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे त्याचा सराव नक्की करा. चला तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम नंबर 72 आणि 73. 2. मुख्य संकल्पना, पीडितेच्या ओळखीचं आणि सन्मानाचं संरक्षण. आणि 3. शिक्षा, जास्तीत जास्त 2 वर्षांचा तुरुंगवास. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कायदे फक्त परीक्षेसाठी महत्त्वाचे नाहीत, तर एक संवेदनशील आणि न्यायपूर्ण समाज घडवण्यासाठी सुद्धा तितकेच आवश्यक आहेत. न्यायपालिका, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या अशाच सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.